ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। परंतु अलीकडच्या काळामध्ये राजकीय भूमिका अनेक जण तिथली एकंदरीत राजकीय परिस्थिती लक्षामध्ये घेऊन तुम्ही मग देशामध्ये मायावतींचं बघितलं, ममता बॅनर्जींचं बघितलं, जयललिता आज नाही आहेत परंतु त्यांची भूमिका बघितली, चंद्रबाबू नायडू असतील, त्याच्यामध्ये नितीश कुमारजी असतील, कित्येक फारुख अब्दुल्लाजी असतील, कित्येक जणांची त्याच्यामध्ये नावं घेता येतील। हे आपल्याला प्रकर्षाने ह्या निमित्तानं जाणवेल। अधिक बोलून मी आपला सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही, परंतु सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची श्रद्धा आहे आणि याच भूमिकेतनं राष्ट्राचा विकास, राष्ट्राचा विश्वास आणि राष्ट्राची साथ या त्रिसूत्रीसाठी आजची लोकसभा ही महत्त्वाची आहे असं आम्हाला वाटतं आणि त्या सगळ्या गोष्टी ह्या जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेल्या आहेत, विशद केलेल्या आहेत। याची पण आपण नोंद घ्यावी। माझी अधिक बोलून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही। आता एकंदरीतच सगळीकडे रणधुमाळी चाललेली आहे, उन्हाची तीव्रता पण आहे। रात्री संध्याकाळी बऱ्याचदा हवामान बदलतं, अचानक पाऊस पडतोय, गारपीट होती, नुकसान होतं आहे शेतकऱ्यांचं। त्याही संदर्भामध्ये तिथल्या बाकीच्या ज्या काही गोष्टी करायच्या असतात, जरी आम्हाला आचारसंहिता असली तरी संबंधितांनी त्यामध्ये आचारसंहितेचा भंग न होता ज्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे ती काळजी घेण्याच्याबद्दल निश्चितपणे पावलं उचलली गेलेली आहेत। याही बाबींचा मी उल्लेख आवर्जून करतो। पुन्हा एकदा मी आज मुश्ताकबाई अंतुले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आणि ॲडव्होकेट विलासराव नाईक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला